तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टोरी मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातून। सहारनपूर जिल्ह्यामध्ये सरसावा नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा कुलदीप सिंग हा या गावात पहिल्यांदाच सरपंच बनला होता। कुलदीप सिंगचे वय 40 वर्ष असते आणि हा कुलदीप सिंग जसा सरपंच बनतो तसं बघतो की आपल्या गावामध्ये खूप सारी घाण पसरली आहे। कुलदीप सिंग संपूर्ण गावाचे निरीक्षण करता करता गावातील एका मंदिरात जाऊन पोहोचतो। त्या मंदिरामध्ये बघतो तर त्या मंदिरामध्ये पुजाऱ्याची देखील व्यवस्था नसते आणि मंदिरामध्ये भरपूर सारी घाण केलेली असते। आता कुलदीप सिंगला हे सर्व बघून त्या ठिकाणी वाईट वाटतं। कुलदीप सिंग बघतो की या मंदिरामध्ये 4 भिंती देखील नाहीये आणि त्यामुळे गल्लीतील कुत्रे येऊन त्या मंदिराभोवती घाण करत असतात। आता कुलदीप सिंग सर्वात अगोदर एका मिस्त्रीचा बंदोबस्त करतो आणि त्या मंदिरामधील 4 भिंती बांधून घेतो। आता कुलदीप सिंगकडे त्या मंदिरामध्ये एक पुजारी ठेवण्याचं काम उरलं होतं। खरं तर या मंदिरामध्ये अगोदर एक पुजारी पूजापाठ करत होता, मात्र त्या पुजाऱ्याचं 3 महिन्यांपूर्वी हार्ट अटॅकने निधन झालं होतं। आता कुलदीप सिंग आपल्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पुजारी बघत असतो, मात्र कुलदीप सिंगला कोणताही पुजारी मिळत नाही। तर अशीच एक दिवसाची बात असते। हा कुलदीप सिंग आपल्या घरामध्ये बसून जेवण करत असतो आणि त्याची पत्नी अवनी देवी स्टोर रूममध्ये साफसफाई करत असते। स्टोर रूममध्ये थोडासा अंधार देखील असतो। अवनी देवी जशी साफसफाई करू लागते तर स्टोर रूममध्ये एक साप लपून बसलेला असतो आणि त्या सापावरती या अवनी देवीचा पाय पडतो आणि तो साप अवनी देवीच्या पायाला कडकडून चावा घेतो। अवनी देवी घाबरत ओरडत बाहेर पळत येते आणि आपल्या पती कुलदीप सिंगला बोलते की मला सापाने चावा घेतला आहे, स्टोर रूममध्ये साप आहे। आता त्या घरामध्ये आरडाओरड सुरू होते, सर्वांची धावपळ सुरू होते। तितक्यात या कुलदीप सिंगच्या घराबाहेर एक साधू महाराज येऊन पोहोचतो। हा साधू महाराज बघतो की या ठिकाणी खूप हलचल मचली आहे, सर्व लोक आरडाओरड करत आहे, नक्की प्रकार काय आहे। तर त्या साधूला कळून चुकते की हे घर गावातील सरपंच कुलदीप सिंगचे आहे आणि त्याच्या पत्नीला सापाने चावा घेतला आहे। आता जो भैरवनाथ साधू असतो याला त्या सापावरती इलाज करणं माहीत असतं। भैरवनाथ साधू या कुलदीप सिंगच्या पत्नीला बघतो आणि तिला ज्या ठिकाणी साप चावलेला असतो त्या सापाचं विष उतरवू लागतो। तो थोडा वेळ त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्यानंतर कुलदीप सिंग आपल्या पत्नी अवनी देवीला शहरामधील हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि लगभग 2-3 दिवसानंतर त्याची पत्नी ही शुद्धीत येते, त्याची पत्नी अवनी देवी वाचते आणि त्यानंतर कुलदीप सिंग जेव्हा आपल्या घरी येतो, आपल्या गावात येतो, तेव्हा तो विचार करतो की जो साधू आला होता हा साधू खरंच खूप चांगला होता, त्याच्यामुळेच कदाचित माझ्या पत्नीचा प्राण वाचले आहे, जीव वाचला आहे। आता कुलदीप सिंग सरपंच त्या साधूला इकडे तिकडे शोधू लागतो, मात्र जो भैरवनाथ साधू होता हा गाव सोडून गेलेला नव्हता आणि एका ठिकाणी कुलदीप सिंग सरपंचाला हा भैरवनाथ साधू भेटून जातो। आता हा कुलदीप सिंग सरपंच जसं या भैरवनाथ साधूला भेटतो, भैरवनाथ साधूला बोलतो की बाबा, आमचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये कोणताही पुजारी नाहीये आणि तुम्ही मला खूप चांगले संन्यासी महाराज वाटत आहे आणि तुम्ही चांगले शिकलेले देखील वाटत आहे, कृपया तुम्ही आमच्या मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम करावं। आता एवढं सर्व हा भैरवनाथ जेव्हा कुलदीप सिंग सरपंचाच्या तोंडून ऐकतो खूप खुश होतो आणि तो त्या मंदिरामध्ये पूजापाठ करण्यासाठी तयार होतो। आता कुलदीप सिंग भैरवनाथ साधूची व्यवस्था त्या मंदिराजवळ राहण्याची करून देतो आणि भैरवनाथ साधू त्या मंदिरामध्ये आता पूजापाठ करू लागतो। मात्र कुलदीप सिंग सरपंच आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला या भैरवनाथ साधूचा बॅकग्राऊंड माहीत नव्हता की हा भैरवनाथ साधू नक्की कोण आहे, कुठून आला आहे आणि याने काय काय कांड केले आहे। खरं तर जो भैरवनाथ साधू असतो हा नाड्याचा ढिल्ला व्यक्ती असतो, चरित्रहीन पुरुष असतो। आता जशा या मंदिरामध्ये गावातील महिला पूजापाठ करण्यासाठी यायच्या, भैरवनाथ पुजारी यांच्याकडे विचित्र आणि घाणेरड्या नजरेने बघू लागायचा, मात्र या साधूबद्दल कोणाला काहीही माहीत नव्हतं की हा साधू पुढे चालून या गावातील महिलेसोबत काय कांड करणार आहे।
तर असाच लगभग 1 महिना गेला होता. भैरवनाथ साधू जो होता हा बऱ्याच महिलांना न्याहाळत होता आणि एखाद्या महिलेला आपल्या जाळ्यात फसवू बघत होता. तर अशीच एक दिवस येतो, सकाळचे 5 वाजलेले असतात आणि या गावामध्ये एक विधवा महिला राहत असते, जिचं वय साधारण 30 वर्ष असतं. तिचं नाव असतं राणी कुमारी. राणी कुमारी नियमितपणे या मंदिरामध्ये पूजापाठ करण्यासाठी येत असायची. राणी कुमारी आज लवकरच या मंदिरामध्ये पूजापाठ करण्यासाठी पहाटे 5 वाजताच आली होती. राणी कुमारी जशी या मंदिरामध्ये येते तर हा भैरवनाथ पुजारी देखील मंदिरामध्ये पूजापाठ करत असतो. आता राणी कुमारी त्या ठिकाणी आपला पूजापाठ करू लागते. राणी कुमारीचा पूजापाठ करून झाल्यानंतर ती आपल्या घराकडे जाऊ लागते. तर हा भैरवनाथ पुजारी तिला आवाज देतो, तिला थांबवतो आणि राणी कुमारीला बोलतो की हा प्रसाद ग्रहण कर. आता राणी कुमारीला देखील माहीत नसतं की भैरवनाथ पुजाऱ्याने त्या प्रसादामध्ये काय मिक्स केलेलं आहे. राणी कुमारी तो प्रसाद ग्रहण करते आणि लगभग 4 ते 5 मिनिटातच या राणी कुमारीच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागते. राणी कुमारी त्या ठिकाणीच बेशुद्ध पडते. भैरवनाथ पुजारी या राणी कुमारी विधवेची सुंदरता बघून घायाळ झाला होता आणि त्याने त्या प्रसादामध्ये नशीला पदार्थ मिक्स केला होता. आता राणी कुमारी जशी बेशुद्ध पडते, हा भैरवनाथ पुजारी आजूबाजूला बघतो. त्या मंदिरामध्ये इतक्या पहाटे कोणीही येत नसायचे आणि याचाच फायदा घेऊन भैरवनाथ पुजारी राणी कुमारचे बॉडीला आपल्या खांद्यावरती टाकतो आणि त्याच्या बनवलेल्या रूममध्ये घेऊन जातो आणि तेथे गेल्यानंतर हा भैरवनाथ पुजारी आपली सर्व मान मर्यादा सोडून देतो आणि या विधवा राणी कुमारीसोबत वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो आणि तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत या भैरवनाथ पुजाऱ्याचं मन भरत नाही, याला तृप्ती मिळत नाही, याची संतुष्टी होत नाही. इकडे राणी कुमारीच्या घरचे कुटुंबीय विचार करतात की राणी कुमारी पहाटे 5 वाजताच मंदिरात गेली आहे, मात्र अजूनपर्यंत परत आली नाही. तर राणी कुमारीचे कुटुंबीय राणी कुमारीला आता इकडे तिकडे शोधू लागतात. कुटुंबातील काही सदस्य या मंदिरात देखील येऊन पोहोचतात आणि या भैरवनाथला विचारण्यात येतं. भैरवनाथ पुजारी त्या कुटुंबियांना बोलतो की या मंदिरामध्ये अनेक महिला येत असतात. मला नाही माहीत तुमची महिला या ठिकाणी आली होती किंवा नव्हती आली. आता राणी कुमारीचं जे कुटुंबीय असतं हे त्या मंदिरातून बाहेर चालल्या जातं आणि संपूर्ण गावामध्ये ही खबर जाते की राणी कुमारी विधवा महिला ही गायब झाली आहे. आता संपूर्ण गावामध्ये राणी कुमारीचा शोधाशोध सुरू होतो आणि इकडे जो भैरवनाथ पुजारी असतो याने आपलं घाणेरडं काम जेव्हा या राणी कुमारीसोबत केलं तेव्हा या राणी कुमारीच्या बॉडीला ठिकाण्यावरती लावण्याचा देखील विचार करत असतो. इकडे गावातील लोक गावातील सरपंच कुलदीप सिंगकडे जाऊन पोहोचतात. कुलदीप सिंग गावातील काही लोकांसोबत या मंदिरात येऊन पोहोचतो आणि भैरवनाथ पुजाऱ्याला बोलतो की या ठिकाणी विधवा महिला राणी कुमारी आली होती का? जर आली होती तर याबद्दल तू आम्हाला खरं खरं सांग. भैरवनाथ पुजारी कुलदीप सिंगला आणि संपूर्ण गावकऱ्यांना खोटं सांगून देतो. आता जो कुलदीप सिंग सरपंच होता याचा या भैरवनाथ पुजाऱ्यावरती खूप विश्वास होता, कारण कुलदीप सिंगची पत्नी अवनी देवीचा जीव या भैरवनाथ पुजाऱ्याने वाचवला होता. त्यामुळे कुलदीप सिंग त्या ठिकाणी बोलतो की जी विधवा महिला होती राणी कुमारी ही विधवा होती आणि कदाचित ही कोणासोबत पळून देखील गेली असेल. अशा प्रकारे गावातील सर्व लोक ही गोष्ट त्या ठिकाणी सोडून देतात. मात्र राणी कुमारी जी विधवा होती हिचं कुटुंबीय ही गोष्ट सोडत नाही. तर राणी कुमारीचं कुटुंबीय सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचतात आणि पोलीस स्टेशनमध्ये राणी कुमारी बेपत्ता झाली आहे याची नोंद दाखल करतात. आता पोलीस देखील राणी कुमारीचा शोध घेऊ लागतात आणि इकडे जो भैरवनाथ पुजारी असतो हा या महिलेचा राणी कुमारीचा मृतदेह ठिकाण्यावर लावण्याचा विचार करत असतो, कारण जो भैरवनाथ पुजारी असतो याने राणी कुमारीसोबत घाणेरडं आणि वाईट काम केल्यानंतर राणी कुमारीची हत्या करून टाकली होती. लगभग तो दिवस पूर्ण जातो आणि जो भैरवनाथ पुजारी असतो याने एक कुदळीचा देखील बंदोबस्त केलेला असतो, टिकावाचा बंदोबस्त केलेला असतो. रात्रीचे लगभग 10 वाजतात. 10 वाजता हा भैरवनाथ पुजारी आपल्या मंदिराच्या मागे जातो आणि तेथे एक खड्डा खोदू लागतो. लगभग खड्डा खोदता खोदता त्याला 1 तास होऊन जातो. रात्रीचे 11 वाजलेले असतात आणि नेमकं रात्रीच्या 11 वाजता या गावामध्ये एक दारुड्या व्यक्ती असतो ज्याचं नाव असतं रमण.
हा रमण चोरी करण्याच्या उद्देशाने या मंदिरामध्ये येऊन पोहोचतो आणि मंदिरामध्ये इकडे तिकडे चोरी करण्याचं सामान बघू लागतो। तितक्यात त्याची नजर या पुजाऱ्यावरती भैरवनाथवरती पडते। जो भैरवनाथ पुजारी असतो याने राणी कुमारीचा मृतदेह आपल्या खांद्यावरती टाकलेला असतो आणि हा सरळ त्या महिलेचा मृतदेह मंदिराच्या मागे घेऊन चाललेला असतो। जो रमण दारुड्या असतो हा देखील खूप चतुर चोर असतो। आता हा त्या ठिकाणी लपून हे सर्व दृश्य बघत असतो की भैरवनाथ पुजारी या विधवा महिलेसोबत काय करत आहे। रमण कुमार चांगल्या प्रकारे बघतो की भैरवनाथ पुजारीने राणी कुमारीचा मृतदेह खांद्यावरती टाकून त्या खड्ड्याजवळ घेऊन गेला आहे। आता हे सर्व बघून रमणला आश्चर्य होतं आणि रमण या मंदिराच्या बाहेर जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागतो। आता मंदिराजवळचे जे जवळपासचे घरं होते या घरातील लोक उठतात आणि बघतात की रमण दारुड्या ओरडत आहे। सुरुवातीला हे लोक रमणवरती विश्वास ठेवत नाही, कारण रमण दारुड्या हा नेहमीच दारू पिऊन अशी आरडाओरड करत असायचा। मात्र त्यातील काही लोक या रमण दारुड्याजवळ येतात आणि याला विचारतात की नक्की तू का ओरडत आहे। तेव्हा रमण दारुड्या आपली सर्व कहाणी, त्या पुजाऱ्याची कहाणी या गावकऱ्यांना सांगू लागतो। आता ते लोक पळतच या मंदिराकडे येतात आणि बघतात त्या ठिकाणी विधवा राणी कुमारीचा मृतदेह पडलेला असतो आणि भैरवनाथ जो असतो इतक्या वेळात त्या ठिकाणावरून फरार झालेला असतो। आता गावकरी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करतात। पोलीस घटनास्थळी मंदिरामध्ये येऊन दाखल होतात। राणी कुमारी विधवेचा मृतदेह ताब्यात घेतात आणि याच्यानंतर लगभग 48 तासानंतर पोलीस भैरवनाथ पुजाऱ्याला गावातील शेतातूनच अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन भैरवनाथ पुजाऱ्याची जेव्हा पिटाई करण्यात येते तेव्हा हा भैरवनाथ पुजारी आपले तोंड उघडतो आणि पोलिसांना सांगतो की मला 5 महिलांचे बळी द्यायचे होते आणि मी आत्तापर्यंत 3 महिलांचे बळी दिलेले आहे। भैरवनाथ पुजाऱ्याचं असं मत होतं की 5 बळी दिल्यानंतर भैरवनाथ पुजाऱ्याला स्वर्ग मिळणार होता। आता हे सर्व भैरवनाथ पुजाऱ्याच्या तोंडून ऐकून पोलीस त्या ठिकाणी चक्रावून जातात आणि या भैरवनाथ पुजाऱ्याविरुद्ध चार्जशीट तयार करतात। लगभग 2 महिन्यांच्या कालावधीनंतर या भैरवनाथ पुजाऱ्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात येते। मित्रांनो, अशा प्रकारे या भैरवनाथ पुजाऱ्याने विधवा महिला राणी कुमारीसोबत घाणेरडं काम करून तिची हत्या केली होती। मित्रांनो, ही घटना सांगण्याचा माझा उद्देश कोणाचंही मन, कोणाच्याही भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग एपिसोडसह। तोपर्यंत नमस्कार।